मुदखेड शहरापासून जवळच असलेल्या मुदखेड-बारड रस्त्यादरम्यान सीता नदीच्या अलीकडे आणि नदीच्या पलीकडे वळण रस्ता असून या ठिकाणी मागच्या काळात अपघाताच्या घटना घडून अपघात झाले. सदरील ठिकाणी गतिरोधक टाकण्याची मागणी 27 जानेवारी रोजी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार डॉ. आनंद देऊळगावकर यांची भेट घेत निवेदन सादर करून केले. सविस्तर वृत्त असं आहे की डिसेंबरच्या महिन्यात शहरातील स्वर्ण कामगाराचा अपघातात मृत्यू झाला आणि 25 जानेवारी रोजी याच ठिकाणी एका अपघातात दुचाकी स्वाराचा पाय निकामी झाल्याची घटना असून त्वरित कारवाई करून भविष्यात घडणाऱ्या अपघातांच्या घटना थांबवाव्यात अशी मागणी सादर केलेल्या निवेदनाद्वारे काँग्रेस पक्षाने केली. या प्रसंगी नांदेड जिल्हा सचिव सूर्यकांत चंदते, जिल्हा सहसचिव गिरीश अप्पा कोतावार, जिल्हा उपाध्यक्ष राजू चंदते, शहर युवा काँग्रेस अध्यक्ष मुजीब पठाण, शहर सचिव अतिक अहमद, नगरसेविका प्रतिनिधी संजय बुकेफोड, खदीर भाई कुरेशी, गजानन संभोड, रमेश बोडके, गौस मुल्ला, हाफिज मुलतानी, शहर युवक उपाध्यक्ष वेदांत शेवटे, विठ्ठल आचार्य, जनार्दन क्षीरसागर, राधेश्याम पाटील ढगे, नजरन क्षीरसागर, मोईन फुलार आदींची प्रमुख उपस्थिती होती. तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.